नमस्कार. मी डॉक्टर राम नाईक. आज आपण उद्योजकता विकासाची प्रक्रिया बघणार आहोत. ही प्रक्रिया बघत असताना एकूण तीन टप्प्यांचा आपण जास्त विचार करणार आहे, कारण ही प्रक्रिया 3 टप्प्यांमधूनच पूर्ण होते. पहिली जी प्रक्रिया आहे किंवा पहिली जी अवस्था आहे त्याला आपण प्रशिक्षणपूर्व अवस्था असं म्हणतो. दुसऱ्या अवस्थेला प्रशिक्षण अवस्था असं म्हणतो आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये प्रशिक्षणानंतरची अवस्था असं आपण म्हणतो. म्हणजे उद्योजक निर्माण करत असताना सुरुवातीला त्यांची काय परिस्थिती आहे ती आपण प्रशिक्षणपूर्व अवस्थेमध्ये बघू शकतो. प्रशिक्षण काळामध्ये काय काय काम चालतं ते आपण या प्रशिक्षण अवस्थेमध्ये बघू शकतो. आणि प्रशिक्षण एकदा त्या उद्योजकांना आपण दिलं तर त्यानंतर त्यांची काय अवस्था आहे, प्रशिक्षण घेतल्यानंतरच्या लोकांची किंवा उद्योजकांची काय परिस्थिती असते ते आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. तर उद्योजकता विकासामध्ये आपण प्रामुख्यानं प्रोत्साहनात्मक, सहाय्यात्मक व विकासात्मक अशा 3 कार्यक्रमांचा समावेश करतो. या कार्यक्रमामध्ये प्रशिक्षण, अर्थसहाय्य, व्यवस्थापकीय व तांत्रिक सल्ले, सवलती, सुविधा या 5 क्रिया राबविल्या जातात. त्यामध्ये संभाव्य उद्योजक शोधण्यापासून त्याला उद्योजक बनवून तो व्यवसाय स्थिर होईपर्यंत सर्व ते मदत केले जातात. उद्योजकता विकासाचे जे काही प्रशिक्षण आहे त्यातील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे प्रशिक्षण. कारण प्रशिक्षण ही उद्योजक तयार करण्याची एक क्रिया आहे. उद्योजक तयार करण्याचा हा एक मार्ग असल्यामुळं याच्यामधूनच चांगले उद्योजक निर्माण होऊ शकतात. तर आपण याची जी अवस्था आहे ती अवस्था स्टेप बाय स्टेप या ठिकाणी बघूया. पहिली अवस्था आहे ती म्हणजे प्रशिक्षणपूर्व अवस्था. समाजामध्ये उद्योजकता विकासाबाबत जाणीव व मानसिकता निर्माण करणे आणि व्यवसाय सुरू करण्याची आंतरिक इच्छा असणाऱ्या व्यक्तींना उद्योजकता विकासाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाकडे आकर्षित करणे हे या अवस्थेचे मुख्य कार्य आहे. याच्यामध्ये आपण हे 4 पॉईंट्स बघतोय. पहिला पॉईंट आहे संभाव्य उद्योजकांना शोधणे. या प्रशिक्षणपूर्व अवस्थेमध्ये आपण काय करतो तर जे उद्योजक बनू इच्छितात अशा व्यक्तींना शोधावं लागतं किंवा शोधले जातं आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये जाणीव निर्मिती केली जाते. उद्योगाबद्दल त्यांच्या मनामध्ये जाणीव तयार केली जाते. अतिशय नियोजनबद्धरित्या ही जाणीव निर्मिती केली जाते. त्या लोकांची नोंदणी केली जाते कार्यक्रमासाठी. उद्योजकता विकास कार्यक्रम भविष्यामध्ये घेणार आहे आणि त्यासाठी त्या व्यक्तींची नावं नोंदवली जातात आणि त्यानंतर त्या कार्यक्रमासाठी पूर्वतयारी केली जाते. म्हणजे हा कार्यक्रम कसा केला जाईल त्यासाठी जी संपूर्ण जी काही रचना आहे किंवा त्याचं जे नियोजन आहे ते नियोजन याच्यामध्ये केलं जातं. हे सर्व प्रशिक्षणपूर्व अवस्थेमध्ये केलं जातं. म्हणजे एखाद्या वेळेला हे कार्यक्रम ठरवत असताना आपण संभाव्य उद्योजकांना शोधलं, त्यांच्या मनामध्ये जाणीव निर्माण केली आणि ते लोक आले तर त्यांना काही मार्गदर्शन करायचं असेल, त्यानंतर त्यांची मानसिकता जर समजा तशी होत नसेल तर ती मानसिकताही निर्माण करावी लागेल. हे सर्व याच्यामध्ये चालतं. त्यानंतर दुसरी अवस्था जी आहे ती आहे प्रशिक्षण अवस्था. आता याच्यामध्ये काय होतं की प्रत्यक्षात प्रशिक्षण जे आहे ते प्रशिक्षण देत असतानाची जी अवस्था आहे ती अवस्था आपण या ठिकाणी बघणार आहे. म्हणजे प्रशिक्षणामध्ये कोणकोणती कामं केली जातात ते याच्यामध्ये आपण बघतो. त्याच्यात प्रामुख्यानं त्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचं काम चालतं, त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम चालतं, त्यांना सल्ले व मार्गदर्शन देण्याचं काम चालतं किंवा आवश्यक मदतसुद्धा या ठिकाणी दिली जाते. याच्यामध्ये प्रत्यक्षात त्या व्यक्तींना प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे प्रशिक्षणाबाबतची पूर्वतयारी पहिल्या टप्प्यामध्ये आपण करतो आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये वेळापत्रक तयार करून त्या वेळापत्रकानुसार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रशिक्षण देणाऱ्या शासकीय किंवा बिगर शासकीय संस्थाला सोयीनुसार जिल्हा किंवा पंचायत समिती किंवा गाव पातळीवर
उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. अशा अनेक संस्था आहेत ज्या संस्था कोणत्याही शुल्काशिवाय सुद्धा कार्यक्रम घेतात, पण काही संस्था शुल्क घेऊन या ठिकाणी कार्यक्रम घेतात. यासाठी जे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले लोक आहेत त्यांना छापील स्वरूपात साहित्य दिले जाते, माहिती पुस्तिका दिल्या जातात, त्यांना जेवण किंवा त्यांना वही किंवा जाण्याचा खर्चही दिला जातो. हा सगळा भाग या ठिकाणी चालतो. संभाव्य उद्योजकांना या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जातं व्याख्यानांच्या मार्फत किंवा असे वर्कशॉप आयोजित केले जातात. त्यांना प्रशिक्षण दिलं जातं प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीनं कामं केली पाहिजेत, व्यवस्थापन कसं केलं पाहिजेत याबद्दल त्यांना तज्ज्ञांच्याकडून मार्गदर्शन केले जातात. त्याशिवाय त्यांना आवश्यक ते सल्ले आणि मार्गदर्शन त्यांच्या उद्योगाच्या संदर्भामध्ये दिले जातात आणि गरज वाटल्यास त्यांना आवश्यक ती मदतही केली जाते. तर ह्या टप्प्यामध्ये प्रशिक्षण अवस्थेमध्ये ही सर्व कामं केली जातात. त्यानंतर प्रशिक्षणानंतरची अवस्था. आता या ठिकाणी उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींचा उद्योजक होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करणे, नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे व सुरू केलेल्या व्यवसायांचे संगोपन करण्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी केले जातं. आता या ठिकाणी नव्या उद्योगांची नोंदणीही केली जाते. कोणकोणते उद्योग सुरू झालेले आहेत, कुणी कशा पद्धतीने उद्योग चालवलेला आहे हे सुद्धा बघितलं जातं. त्याचं संवर्धन करण्यासाठी काही वेळा त्यांना सल्ले आणि मार्गदर्शन केले जातात आणि त्याचा विकास कसा होईल याबाबत सुद्धा त्यांना योग्य ती गायडन्स या ठिकाणी केले जातात. पण म्हणजे याचा अर्थ या टप्प्यामध्ये उद्योग सुरू करण्यासाठी जे जे काही करता येऊ शकतं ते सर्व केलं जातं. तर अशा पद्धतीनं उद्योजकता विकासाची प्रक्रिया राबवली जाते. आपण बघितलं याच्यामध्ये सुरुवातीला प्रशिक्षणपूर्व अवस्थेमध्ये संभाव्य उद्योजकांना शोधण्यापासून त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण करणे, त्यांची नोंदणी करणे आणि त्यानंतर प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी करणे ही सर्व कामं प्रशिक्षणपूर्व अवस्थेमध्ये केली जाते. यानंतर प्रशिक्षणावस्थेमध्ये आलेल्या सर्व संभाव्य उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं काम, प्रशिक्षण देण्याचं काम, त्यांना सल्ले आणि मार्गदर्शन देण्याचं काम आणि आवश्यक ती सर्व मदत देण्याचं काम पूर्ण केलं जातं. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जे उद्योजक प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत त्यांनी उद्योग सुरू केलेला आहे किंवा नाही हे बघितलं जातं. शक्यतो त्यांना उद्योग सुरू करण्यासाठीच प्रोत्साहन दिलं जातं. उद्योग करण्यासाठी किंवा उद्योग सुरू करण्यासाठी जी मदत आहे ती मदत दिली जाते. त्यानंतर समजा त्यांनी उद्योग सुरू केले तर त्यांच्या उद्योगांची नोंदणी केली जाते. त्यांना संगोपन त्या उद्योगाचं कसं करावं याचं मार्गदर्शन केलं जातं. त्याचं संवर्धन कसं करावं हे सांगितलं जातं आणि त्यानंतर त्याचा विकास कसा घडवून आणायचा हेही या ठिकाणी सांगितलं जातं. तर या टप्प्यामध्ये उद्योजकता विकासाची प्रक्रिया राबवली जाते. तर हे सर्व तुमच्या लक्षात आलं असेल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण हा जो पुढचा भाग आहे तो आपण बघूया.